नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. आज कारखाना बंद आहे. साफसफाईचं काम चालू आहे सगळं. पावसाळा असल्यामुळे कारखान्यावरचं शेड सगळं साफसफाईचं काम चालू आहे. पाणी साठलेलं असते, पाणी गळते, त्याच्यामुळं खात्यात सगळीकडं. माणसं पण बोलवलेले आहेत. हे असं ठिकठिकाणी कचरा साठल्यामुळं पाणी साठलेलं आहे. हे बघा, सगळ्या नारळाच्या फांद्या, झाडाची पानं, त्याच्यामुळं पाणी तिथंच तुंबून राहते आणि खाली गळायला चालू होते. मग मशीनवर पाणी पडले की सगळा प्रॉब्लेम हो. बाकीचे पत्र तर सगळं साफ दिसाल्यात, पण जिथे जिथे कुंभ्या आहेत, बांधकाम झालेलं आहे, त्या ठिकाणी झाडं आहेत, त्या ठिकाणी कचरा साठलेला आहे. आता इथं दिसतंय बघा. हे अशा ठिकाणी काय होते, पत्रा पाणी थांबल्यामुळे सडायला चालू होते, गंज पकडते आणि होल पडते, त्याच्यामध्ये पाणी गळायला चालू होते. मग खाली मोठा पाऊस झाला की हमखास पाणी येते बघा. बघूया आणि कुठं काय काय प्रॉब्लेम आहे. तर हे पत्र्यावरनं चालायला पण भ्या वाटाल्या. एवढी हाईट आहे याची जास्त. सगळीकडे आबाळच आबाळ झाले. आज पण पावसाचा तडाखा आहे वाटतं. हे इकडं बघा किती कचरा आहे बघा. हे बघा, इकडं बघा. हे सगळं पत्राला होलं पडल्यात, घाण साचले सगळे पत्र्यात. ये झाड़ का पत्ता बित्ता है ना, वो सब भरो और वो साइड में गिराने का पहले.
इधर गिराओ इधर, हाँ इधर. दिनभर यही काम आहे आज. दिवसभर हेच काम आहे बघा आज. साफसफाई साफसफाई साफसफाई. हालत खराब झाल्या मंडळी. 8 वाजल्यापासून काम चालू आहे. सुट्टी करू वाटाले आत्ताच. हां. कसा दिवस निघायचा.